ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 65वी ओवी गेली अनेक प्रवचने सुरू आहे. तैसे यमनियमी कडसले तपोज्ञाने चोखाळले मी ते चित्ते झाले एथ संशय कायसा. आपण यम आणि नियम या दोन्ही गोष्टी पाहिल्या. आता मागच्या वेळेस फळ काय, प्रत्येक गोष्ट पालन करण्याचं फळ काय याच्याकडे आपण वळलो. आणि मागच्या वेळेस नेमकंच मला वाटतं अहिंसा सुरू झालं होतं. अहिंसेचं बळ काय, अहिंसा जर पालन केलं तर जीवनामध्ये काय फरक होतो. अहिंसा प्रतिष्ठायां तत्यं निधो वैरत्यागः. योगदर्शन. अहिंसा प्रतिष्ठायां तत्वं निधो वैरत्यागः. अहिंसा पालन करणारामध्ये त्याच्याजवळ स्वाभाविक वैर ठेवणारे प्राणी देखील हिंसा वृत्तीचा त्याग करतात. अहिंसा ज्याने पालन केली, एकाच वाक्यात फळ सांगितलंय. एखादा संत असेल, अहिंसा मात्र पूर्णांगी भिडलेली आहे, अहिंसा धर्म पालन केलेला आहे, अहिंसा वृत्ती बांधलेली आहे, अंगामध्ये भिनली आहे, रक्तामध्ये उतरली आहे. त्या माणसाच्या सहवासात हिंसक प्राणी जरी राहिले तरी हिंसेचा ते त्याग करतात. लक्षात घ्या. फार सोपी व्याख्या आहे. हिंसा वृत्तीचा त्याग करतात, हिंसक जरी प्राणी असतील तरी. म्हणून ऋषींच्या आश्रमामध्ये पहा, ऋषी स्वतः अहिंसेचे पालन करायचे आणि अहिंसेचे पालन करण्यामुळे थोडं व्हॅल्यूम वाढव. हिंसेचं जर पालन त्यांनी अहिंसेचं पालन करीत असत, त्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये वाघ सिंह हे देखील असायचे. आणि हे वाघ सिंह एक दुसऱ्याला खात नव्हते, वैरभाव ठेवीत नव्हते. शेळी आणि वाघ एका घाटावरती येऊन पाणी पित असत. हरणांची छावे, हरणांचे पाडस हे वाघांच्या छाव्याशी खेळत असत. आणि वैरभाव, हिंसक वृत्ती हे प्राणी देखील विसरले. माणसं तर विसरतील. आणि म्हणून पहा, भगवान गौतम बुद्धांच्या सहवासात ज्यावेळेस अंगुलीमाल डाकू आला, हा अंगुलीमाल डाकू की ज्याने वाल्या कोळ्यासारखे 7 रांजणं भरले होते पापांचे. म्हणजे एक माणूस मेला की एक छोटा खडा टाकायचा, असे 7 रांजणं खडे पडले होते. असाच अंगुलीमाल डाकू एक बोट कापायचा आणि त्याचा हार करायचा आणि तो गळ्यात घालून मिरवायचा. म्हणून त्याला अंगुलीमाल डाकू म्हणतात. एका माणसाला मारलं, त्याचं बोट कापायचं, त्याचा हार करायचा, गळ्यात घालून फिरायचा. आणि ज्यावेळेस अंगुलीमाल डाकू ते उदाहरण घेत नाही, बुद्धांच्या शरण आला, शरण आल्यानंतर त्यांचा शिष्य बनला आणि हा अंगुलीमाल डाकू बुद्धमय बनला, बुद्धासारखा झाला. गौतम बुद्धांच्या सहवासात राहिल्यानंतर हा अंगुलीमाल डाकू शिष्यत्व पत्करल्यानंतर
ज्यावेळेस एका खेडेमध्ये गेला प्रचारार्थ, त्याला दगडाने ठेचून मारलं. कारण प्रत्येकाच्या घरचा मुर्दा पडलेला होता, कुठल्याही गावचा. इतकं रक्तबंबाळ केलं, इतकं रक्तबंबाळ केलं दगड मारून लोकांनी, की दगड मारून त्याला संपवायचा असा बेत होता सर्वांचा. आणि निशब्द, काही शब्द न उच्चारता अंगुलीमाल डाकू सहन करत होता. भगवान बुद्धांना ही घटना समजली. भगवान बुद्ध आले, अंगुलीमालला विचारलं, अंगुलीमाल किती सहन केलंस, किती रक्त गेलंय? त्याने सांगितलं, पापी रक्त निघून गेलं, आता शुद्ध रक्त असणार आणि मी माझ्या कर्माचं फळ भोगितलं, पुन्हा पुढचा जन्म नको, बुद्धांना सांगितलं. काय वाटलं असेल गौतम बुद्धांना? म्हणून अंगुलीमाल डाकूचा स्वभाव बदलला आणि जो हा खुंकार टाकून गौतम बुद्धांना मारायला निघालेला आणि हा ज्यावेळेस गौतम बुद्धांच्या सहवासात आला, एकदम बदल झाला आणि दगड मारलेली सहन केली. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हा होता आणि सगळं सहन केलंय. म्हणून अहिंसाधारित व्यक्तीमध्ये, अहिंसा ज्या संतांनी धारण केली त्या व्यक्तीमध्ये किंवा व्यक्ती कोणी असो, त्यांच्या सहवासात येणारे हिंसक पशु देखील चांगले होतात. लक्षात घ्या. काही काहींचे कुत्रे इतके बदमाश असतात, माणसाला येऊ देत नाहीत. कुत्तों से सावधान असे पाठी असते. कुत्रे जर बदमाश झाले, डसणारे, ते घर कसं असेल? अहिंसक वृत्तीची माणसं नाहीतच असं समजायचं. प्राणी देखील हिंसा सोडतात असं म्हटलंय. माणसं तर सोडतीलच सोडतील. पण माणसं त्यांच्या सत्संगात जर आले तर तेही हिंसाभाव सोडतील. म्हणून आपण, कारण त्यांची किरण अल्फा किरण निघतात, शांत मनस्थिती असते, निर्भयता असते, अहिंसक वृत्ती असते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या वासना लहरी, विकार लहरी निघत नाहीत. मन शांत असतं, एक प्रकारची समाधीस्थ अवस्था असते आणि त्यांची किरण इतकी अफाट चांगली निघतात, त्यामुळं वातावरणातील लोकांमधला फरक पडतो. माणसं देखील बदलतात. आपल्या घरातली माणसं हिंसक वृत्ती सोडत नाहीत, आसुरी भाव सोडत नाहीत, क्रोधी वृत्ती सोडत नाहीत. याचं कारण पहिल्यांदा आम्ही आहोत. आमचे ते भाव सुटलेले नाहीत. म्हणून अहिंसा भाव जर आमचा असेल, अहिंसा काय आपण फार डिटेल घेतलं आणि अजून जास्त डिटेल ज्यावेळेस जाऊ, ज्यावेळेस भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या अहिंसेवर होती, ह्यावेळेस मी भगवान महावीर आणि ओशो यांचीच अहिंसा थोडी मांडली. ज्ञानेश्वरांकडे वळलोच नाही. म्हणून अहिंसेचा फायदा काय? आपण तर बदलतोच, आपला परिसर बदलला जातो, गाव बदलल्या जातं. म्हणून शांत प्रवृत्तीची माणसं दिसे असतील ना, तिथे माणसं गुन्हा करण्यापासून देखील प्रवृत्त होतात. त्यांच्यासमोर करत नाहीत. याचं कारण ते हिंसक नाहीत, ते अहिंसक आहेत. पुरे झालं अहिंसेवर. आता दुसरं, आता सत्य.
अहिंसानंतर सत्य येतं. सत्याचं पालन केलं तर काय होतं? फळ. सत्यावर आपण खूप बोललो आहे. जवळपास 10-12 तासांच्या कॅसेट्स झाल्यात यम आणि नियमावर. आता फलप्राप्ती काय आहे सत्याची याच्याकडे वळलो आहेत. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. सत्याचे चांगले पालन केल्याने सत्यवादीची वाणी सफल होते. तो म्हणतो ते सत्य होते. लक्षात घ्या. का सत्य बोललं पाहिजे आम्ही? का खोटं बोलू नये? का खोटं बोलू नये? माणसं तर पदोपदी खोटं बोलतात. पदोपदी. जर साधक सारखा खोटं बोलत असेल तर त्याची वाणी पवित्र नसते, होत नाही. त्याच्या वाणीमध्ये सिद्धी निर्माण होत नाही. त्याच्या वाणीमध्ये सिद्धत्व निर्माण होत नाही. आणि त्याची वाणी जे बोलेल तसं फळ देऊ शकत नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, सत्य बोले माझी वाचा. माझी वाचा सत्य बोलते. काय पुढे? सत्य बोले माझी वाचा. माझी वाचा सत्य बोलते. मी सत्य बोलतो. ज्ञानेश्वराने देखील मी सत्य सांगतो अशा अनेक ओव्यात सांगितलंय. साचची म्हणजे सत्य. मी तुम्हाला सत्य सांगतोय. साचची बोलाचे हे नोहे शास्त्र. गप्पा मारण्याकरिता, पारायण करण्याकरिताच मी दिलं असं समजू नका. ज्ञानेश्वरी साचची सत्य सांगतो. म्हणून सत्य बोलण्याचा परिणाम काय? सत्याचे चांगले पालन केल्याने सत्यवादीची वाणी सफल होते. 2 प्रकार आहेत पहा. तुम्ही बोलाल ते सत्य होतं आणि जे बोललं ते सत्य होतं. बोलाल ते सत्य असलं पाहिजे. पहिली कंडिशन काय? सत्य वाणीची फलश्रुती. तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल वाणीमध्ये तर जे बोलाल ते सत्य असलं पाहिजे. आणि एकदा ती वाणी सत्य बोलू लागली नंतरचा परिणाम काय? जे बोलाल ते सत्य होतं. एखाद्याला सहज सांगितलं जा पास होशील, पण सहज तो होऊन जातो. कारण किती तुम्ही साधना केली याच्यापेक्षा साधना केल्यानंतर त्याची सिद्धी सत्यवाणीतून प्रगट होते. तुम्ही लबाड असाल तर ती सिद्धी सत्यवाणीच्या मुशीतून बाहेर येते, सत्यवाणीच्या शब्दातून बाहेर येते आणि प्रगट होते. तिचं प्रगटीकरण सत्यामधून होतं. म्हणून आपल्याला ज्यावेळेस फलश्रुती मिळत नाही आपण बोललेल्या वाणीची, आपण बोललो त्याचं नेमकं उलटं होतं. असं असेल समजा आपण लबाड व्यक्ती आहेत, साधना खूप आहे पण जे बोललं ते होतच नाही. त्याच्यातही पुन्हा 2 प्रकार आहेत. काय होणार आहे सत्य हे समजणं आणि तुम्ही बोललेलं सत्य होणं. काय होणार आहे त्याच्या जीवनात सत्य घटना. मी जाऊ का? ॲक्सिडेंट होईल का? माझं लग्न निर्विघ्न पार पडेल का?
अशा काही गोष्टी त्या आधी समजणं ही पहिली स्टेज आहे. तुम्ही सत्य बोलू लागला म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं आणि स्वतःचं सत्य भविष्यातलं समजू लागतं. काय होणार आहे तुमच्या जीवनात सत्य घटना त्यात तुम्हाला आधीच कळू लागतं. इन्स्ट्युएशन होतं, सस्फुरण होतं. जाऊ नको, मला वाटतं तू जाऊ नको, काहीतरी घडणार आहे. ती शक्ती परावर्त करते याला, जाऊ देत नाहीत कुठल्या तरी माध्यमातून. आणि गेला तर ॲक्सिडेंट ठेवलेला आहे असं समजा, ती घटना घडून जाते. शक्ती वाचवते. सत्यधर्मी माणसाला वाईट घटना घडण्यापासून ती शक्ती वाचवते. ही पहिली स्टेज. कुठल्याही माध्यमातून, स्वतःला असो की दुसऱ्याला असो. आणि नंबर 2, म्हणून मी एकदा म्हणालो होतो, मी माझ्या आजोळीहून ज्यावेळेस आलो मोपून, जुना काळ होता, छोट्या गाड्या होत्या, एसट्या कधीतरी लागायच्या. रिसोडला आलो आणि रिसोडून हिंगोलीला यायला त्या शर्मा टाईप गाड्या असायच्या खटखटखट वाजणाऱ्या. कॉलेजला होतो, साधक होतो. म्हटलं बसू द्या. बसलेलं त्याने उतरवलं. नाही म्हणले साहेब जागा नाही. अरे म्हणजे एक तर मला बसू दे. नाही म्हणले जागा नाही. वाईट वाटलं. आणि त्यावेळेस वाटलं आपण योग धारण केलेले पुरुष आहोत आणि आपल्याला बसू दिलं नाही या माणसाने. थोडा रागही आला त्या मला. शक्तीने बसून जायला पाहिजे. आता किती तास बसावं लागेल कोणाला माहीत. त्याचा परिणाम असा झाला की मी ज्यावेळेस एसटीत बसून गेलो ती गाडी ॲक्सिडेंटमध्ये 1-2 माणसं मेली. म्हणजे शक्तीने उतरवलं आपल्याला. शक्ती तुम्हाला वाचवते. आपल्याला वाटतं असं व्हायला पाहिजे होतं, पण शक्तीला तुम्हाला वाचवायचं असतं म्हणून तिथून तुम्हाला काढते. म्हणून सत्य बोलण्याचा परिणाम सिद्धी असेल तर सत्य बोलण्याचा परिणाम तुम्हाला ती शक्ती किंवा इतरांना तुमच्याद्वारे ती शक्ती पहिल्यांदा वाचवते. आणि नंबर 2, तुम्ही जे बोलाल ते सत्य होतं. त्याचा सेकंड टप्पा, अंतिम टप्पा. जा, तुझं दुखणं राहून जाईल. सत्य वाचा आणि सूर्योपासना प्लस साधना हे अनुभव येऊ शकतात. पण लबाड नको मध्ये. लबाडी आली की ती शक्तीमध्ये मिसळ झाली म्हणून समजा आसुरी भावांची. सत्य बोललं पाहिजे. आपले साधक काही देता का निधी? नाही, परिस्थिती नाही. काहीतरी खोटं बोलतील. कुठे चालले? एका गावाला निघाले तर दुसऱ्या गावाचं नाव सांगतील. काम नसतं तर काम आहे म्हणून सांगतील. त्याच्यामुळे ती शक्ती साधनेमध्ये नंतर तुम्ही जाऊन पहा, तुम्ही खोटं बोलल्यानंतर साधना देखील विकसित होत नाही. ती शक्ती फल देत नाही साधनेमध्ये. तुम्हाला वाटतं काल चांगला अनुभव आला, आज कसा कमी झाला. त्याचं कारण कुठेतरी तुम्ही खोटारडेपणा केला, कोणाशी तरी तुम्ही बेईमानी केली. मग स्वतःशी असो की दुसऱ्याशी असो, शक्तीशी असो की अन्य प्राण्यांशी असो, कोणाशी तरी तुम्ही बेईमानी केली. मग किती ऑब्झर्वेशन घ्यावं लागतं, मायन्यूटली किती निरीक्षण करावं लागेल ते पहा. मग सत्यवादीची वाणी सफल होते. तो म्हणतो ते सत्य होते. तो म्हणतो ते सत्य होते. समजा गव्हाचं पीठ घरात असेल आणि ज्वारी पाहिजे असेल, ज्वारीचं पीठ पाहिजे असेल. सहज असा एखादा प्रसंग होतो, नेहमी नाही. सहज सांगतो पापा ते ज्वारीचंच पीठ आहे, ते ज्वारीचं होऊन जाईल. एकदम त्या वस्तूमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल, बदल होऊन जाईल. तुमच्या वाणीप्रमाणे बदल होऊन जाईल.
इतकं सत्य बोलल्याचे वाचेचा परिणाम आहे. आस्तेय नंतरचा प्रकार. आस्तेय काय आपण पाहिलं, सविस्तर पाहिलं. त्याचा परिणाम आस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानमम. आस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानमम. चोरी वृत्तीच्या त्यागाने सर्व रत्ने उपस्थित होतात. सर्व जनता त्यावर विश्वास ठेवते. आस्तेय म्हणजे कोणाची चोरी करू नये. सुवर्ण चोरी, कशाची चोरी? चोरी, मला एक प्रसंग आठवला. नेमकाच वकील झालो, परभणीला आलो नव्हतो. लँड ॲक्विशनमध्ये आमच्या जमिनी तलावामध्ये गेल्यास 4-5 गावच्या लोकांनी मला रोखलं. प्रॅक्टिसला जाऊ नका, आमचं काहीतरी करा. फाईट करत होतो त्या लोकांबरोबर. आणि डेप्युटी कलेक्टर हनुमंतराव देशपांडे हे गावी आले, मला सांगून आले स्पॉट इन्स्पेक्शन करायचं आहे म्हणून. प्रत्येक शेत आम्ही पाहत चाललो. शांत मनोवृत्तीचा माणूस. प्रत्येकजण कोणी बोर तोडायलेत एखाद्या शेतातलं, त्याला द्यायलेत. तुरीच्या शेंगा होत्या शेतात, त्या तोडून देऊ लागले. साहेब खा. त्यांना प्रत्येकाला नाही म्हणले. मोठ्यांना काही बोलले नाहीत, नाही म्हणले फक्त. मी खिशे भरून घेत होतो. मग मी म्हणलं साहेब घ्या. माझ्या खिशातून काढलं. म्हणलं त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतील. मला अगोदर म्हणाले नाही. पुन्हा म्हणाले नाही साहेब घ्यायला काय हरकत आहे. मला म्हणले दुसऱ्याच्या शेतातला माल बिन विचारता घेणं, त्याला न विचारता घेणं चोरी होते. आम्ही सगळ्या खिशातले सगळ्यांनी टाकून दिले शेतात. खिसा रिकामा केला आणि प्रत्येकाने आपल्या जवळचं फेकून दिलं रस्त्यात. म्हणलं चोरी केली आपण. चोरीची किती सूक्ष्म व्याख्या. काल मी सेशन जजला म्हणालो, बरोबरच होतो आम्ही. पुण्याहून आल्याबरोबर भाषणाला जावं लागलं एका गावाला. कलेक्टर साहेबही होते आणि सेशन जजनी मला माझ्या त्यांच्याच बाजूला बसून घेतलं. कडक आहेत सेशन जज, पण बसवलं आणि बोलत होते. त्यांना मी ही हकीकत सांगितली. आता ही आठवली म्हणून सांगितलं. चोरी असते. करप्शन कशात बसेल माहिती नाही. आणि दुसऱ्याचे फुलं झाडाचे तोडून देवाला वाहणं कंप्लीट चोरी होते की नाही पहा. चोरी वृत्तीच्या त्यागाने, चोरीच्या वृत्तीचा त्याग केला की सर्व रत्ने उपस्थित होतात. सर्व जनता त्याच्यावर, सर्व रत्ने उपस्थित होतात म्हणजे हिरे माणके मोती त्याला मिळू लागतात. तो चोर नसला पाहिजे. काम चोर हा देखील एक शब्द आहे बरं का. पिक्चरच निघाला काम चोर. अनंत काणेकरनी एक धडा लिहिला. मॅट्रिकला होता मला तो. चोरीच्या बाबतीतच काहीतरी होता. म्हणजे मला चोरी करायची शिकायची होती त्यांनी लिहिलं. म्हणून पहिल्यांदा मी यात्रेमधून अंग चोरून चालू लागलो. अंग चोरून चालणे याला चोरी म्हटलं. अर्थात विनोदी वाक्य. चोरी शिकायची ना, मग अंग चोरून चालायचं. मग चोरी कशाची होऊ शकते? फुलाची चोरी
कशाची चोरी होते? चोरी केली की आस्तेय धर्म संपला, आणि आस्तेय संपलं की रत्न जे तुम्हाला मिळणार आहेत ते रत्न तुम्हाला मिळणार नाहीत. मग ज्याच्याकडे रत्न असतात, हिरे असतात, कधीतरी पूर्वजन्मीमध्ये त्यांनी चोरी केलेली नाही, हे लक्षात घ्या. रत्न मिळतात त्याला. आणि रत्न काय करतात हो? अरे साधे महाराज काही काही खडे देतात. आपल्या रामकृष्ण शहाणेचं, मनोहररावचं दुकान त्याच्यावर चालतं. एखादा महाराज आला, पुष्कर खडा, कोणत्या रत्नाचा खडा, त्याच्याहून भाग्य बदलतं. म्हणजे आस्तेय चोर कर्म जर सोडलं तर तुम्हाला भाग्य बदलणारं रत्न निर्माण होतं. आणि चेतना रत्न देखील आपल्याजवळ असतं. चेतना चिंता मणीचे गाव. साधे खडे नाही, चेतना चिंतामणी. चेतनेचे स्वामी, चिंतामणी रत्नांचे भांडार सिद्धगुरु मिळतात. आणि आपल्यामध्ये ते रत्न चेतनेचं प्रगट होतं. फक्त आपण चोर नसलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, चोर नसलं पाहिजे, अहिंसक असलं पाहिजे. पुढे पुढे ब्रह्मचर्य शब्द येतोय यमामधला. आता थोडं डिटेल ब्रह्मचर्यावर पुन्हा जाऊया. खूप बोललोय ब्रह्मचर्यावर पूर्वी. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभः. योगदर्शन. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभः. ब्रह्मचर्याचे पालन केल्याने शरीर मन इंद्रियामध्ये सामर्थ्य उत्पन्न होते. ब्रह्मचर्यावर मी बरंचसं बोललोय. काही भाग ह्या श्लोकामध्ये जो येतोय म्हणून थोडा रिपीट करेल. आयुष्य वाढवायचं असेल तर वीर्याची साठवण झाली पाहिजे, साठवण झाली पाहिजे. आणि वीर्याचं रूपांतर ओजामध्ये झालं पाहिजे. आणि ओजाच्या आधारावर चेतना शक्ती आपल्या जवळ राहते भगवंताची. वीर्य आणि ओज असेल तर भगवंताची शक्ती तुमच्यामध्ये कायम राहते. म्हणून ब्रह्मचर्य. काय काय होतं त्याच्यामुळे? शरीर मन इंद्रियामध्ये सामर्थ्य उत्पन्न होते. आत्ताची मुलं, मी एकदा सांगितलं होतं, 10-11 वाजेपर्यंत झोपतात. त्याचं कारण ती सेक्सी असतात. पहिल्यांदा मी सांगितलं, अतिशय सेक्सी असतात. आणि गोळेची गोळे गिळत असतात. त्याच्याशिवाय शक्य नाही. ज्याच्याकडे ओज आणि वीर्य असेल ना, त्याला 5ला जाग येतेच, 5-6ला जाग येतेच. जे उठत नाहीत समजायचं तमोगुणी आहेत, सेक्सी आहेत, आणि सीमनचा वीर्याचा सतत नाश होत असतो. रोज 30 दिवस अन्न चावून खाल्ल्यानंतर वीर्य तयार होतं. आणि तुम्ही रोज जर ते डिस्चार्ज करत असाल सेक्समध्ये, आशा करायची नाही, रोगाची निर्मिती त्याच्या शरीरात होते. आयुष्य फार नाहीये त्या लोकांचं.
त्यावर थोडं बोललो होतो. आता थोडं पुन्हा ब्रह्मचर्याचा एक अजून काही पार्ट आहे, पैलू आहे, तो सांगतो. त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं, पण आता राहिलेला सांगतो. दुसरा अर्थ आहे ब्रह्मचर्याचा संयम. निद्रेवर उपाय. निद्रेवर फार कमजोरी असेल तरी झोप येत नाही, फार कमजोरी असेल तरी झोप येते. वाग्भट्ट म्हणतात, ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य रते ग्रामी सुख निस्पृह चेतसा. ब्रह्मचर्य रते ग्रामी सुख निस्पृह चेतसा. निद्रा संतोष तप्तमस्य त्वं कालं नातिवर्तणे. जो माणूस, वाग्भट्टांचं आहे, जो माणूस ब्रह्मचर्य पाळतो, इंद्रियाला प्रिय असणाऱ्या विषयाविषयी निस्पृहता आणि संतोषाने संतुष्ट व्यक्तीला ठरलेल्या वेळेस विनाप्रयास आनंद निद्रा येते आपोआप. ब्रह्मचर्य रते ग्रामी सुख निस्पृह चेतसा. निद्रा संतोष तपन्मस्य त्वं कालं नातिवर्तणे. जो माणूस ब्रह्मचर्य पाळतो म्हणजे इंद्रियाला प्रिय असणाऱ्या विषयाविषयी निस्पृहता. ब्रह्मचर्य कशाला म्हणतात? वाग्भटांनी सांगितलेला दुसरा अर्थ. मी काही अर्थ सांगितले, आता काही अर्थ अजून सांगतोय. इंद्रियाला प्रिय असणाऱ्या वस्तूपासून अलिप्त राहणे, निस्पृहता, उपभोग घेणे परंतु निस्पृह राहणे. एखाद्याच्या गावाला उन्हाळ्यामध्ये गेले, एखाद्याच्या घरी हापूस आंबे रस खाल्ला. आपल्या घरी गावरानी आंबे असतात, तिथे हापूस आंबा खाल्ला, छान वाटलं. आणि केवळ हापूस आंबा अजून 4 दिवस खावा म्हणून राहणे निष्प्रवृत्ती नाही. फार आग्रह केला पाहुण्यांनी, समजायचं काहीतरी हापूस वगैरे असतील, राहिलो इथे हे राहतात का? निष्प्रह, उपभोग घेतल्यानंतरही त्या वस्तूमध्ये रममान न होणे, त्याची आठवण न येणे. त्याच्यामध्ये रमून न जाणे, विषयामध्ये आसक्त न होणे, विषयासक्त न होणे, याला ब्रह्मचारी म्हणतात. नुसते लग्न नाही केलं म्हणजे ब्रह्मचारी म्हणणं खोटेपणा आहे. काही महाराजांना इतके पक्वान्न पाहिजेत, रोज गोड पाहिजे, ते ब्रह्मचारी आहेत. बायको नाही केली म्हणजे काय झालं, ड्रेस घातले म्हणजे काय झालं, या सगळ्या याच्यात बसले पाहिजेत. आणि काही काही मुद्दा म्हणून त्याग करतात. मुद्दा म्हणून त्याग करायचा नाही, आसक्ती ठेवू नका. जे मिळालं त्याच्यात संतोष माना, जे मिळालं त्याच्यात संतोष. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, असं असलं पाहिजे. सुख वाटलंय, रम्मान झाले नाही, एका क्षणात सोडता आलं पाहिजे. एका क्षणात जो सोफ्यावर बसतो आणि एका क्षणात उठून जातो आणि त्याला काही वाटत नाही, एका क्षणात राजवाडा सोडू शकतो, तो निष्प्रह, तो ब्रह्मचारी. वस्तूंचा त्याग, आवडत्या वस्तूचा त्याग,
इंद्रियाला वाटणाऱ्या वस्तूचा त्याग जो केव्हाही करू शकतो, आसक्त होत नाही उपभोग घेताना, त्याला ब्रह्मचारी म्हणतात. इंद्रियाला प्रिय असणाऱ्या विषयाविषयी निष्प्रयता आणि संतोषाने संतुष्ट व्यक्तीला ठरलेल्या वेळेस विनाप्रयास आनंद निद्रा येते आणि संतोषाने कमी झाला. आणि संतोषाने संतुष्ट व्यक्तीला ठरलेल्या वेळेस विना प्रयास आनंद निद्रा येते आपोआप. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे जमलं नाही, ते जमलं नाही, हे जुळलं नाही, असं ज्याचं मन चंचल होत नाही, संतुष्ट असतं. ठेविले अनंते तैशीची राहावे अशी ज्याची वृत्ती संतुष्ट असते, त्याला विना प्रयास निद्रा येते. विना प्रयास झोप ताबडतोब लागते अशा माणसाला. खूप खाल्ल्यानंतर जशी झोप लागते, काही वेळेस खूप खाल्ल्यानंतर झोप लागत नाही, अन्न नाही पचलं तर, आणि काही वेळेस लागते. जास्त न लागण्याचंच प्रमाण आहे. पण याला आपोआप झोप लागते पडल्याबरोबर. महात्मा गांधी 1-2 मिनिटात झोपायचे, पडल्याबरोबर झोपायचे. लहान मुलं पडल्याबरोबर झोपतात. आपण पडले तरी झोपत नाहीत. फक्त आपण झोपतो पोथी, कीर्तन, भजन, प्रवचन, त्याच्यामध्ये झोप येते, बाकी झोपच येत नाही. आणि संतोषाने संतुष्ट व्यक्तीला ठरलेल्या वेळेस विना प्रयास आनंद निद्रा येते, याला ब्रह्मचारी म्हणतात. दुसरा अर्थ ब्रह्मचर्याचा, ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचिंता. पण आयुर्वेदामध्ये त्याचा अर्थ शुक्र रक्षा असा होतो. आयुर्वेदाने ब्रह्मचर्याचा अर्थ शुक्र धातूची रक्षा करणं असं म्हटलं, म्हणजे वीर्य रक्षा. शुक्र धातूचे रक्षण करणे याला आयुर्वेदाने ब्रह्मचारी म्हटलंय. आता शुक्र रक्षा कशी करायची, हे मेडिकल सायन्स. आज डॉक्टर लोक शुक्र रक्षा नको म्हणतात ॲलोपॅथीचे, त्याच्याशिवाय राहता येणार नाही म्हणतात. मेंटल टेन्शन वाढतं म्हणतात, हायपर टेन्शन वाढतं म्हणतात. संयम शिकवत नाहीत. रक्षा झालीच पाहिजे. अष्टविध मैथुन यांचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचारी. म्हणजे काय म्हटलंय, ब्रह्मचित्ता याचा शुक्र रक्षा असा आयुर्वेदिक अर्थ आहे, आयुर्वेदाने केलेला. आणि त्याचा अर्थ असा आहे 8 प्रकारच्या मैथुन यांचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचारी. त्याला मैथुन म्हटलंय, सेक्स म्हटलंय. 8 प्रकारच्या मैथुनांचा त्याग. पहा, टेक्निकल भाषा सगळी आता आलेली आहे. म्हणजे ब्रह्मचर्याविषय मागे खूप घेतला, राहिलेला पार्ट घेतोय. 1, 8 प्रकारचे मैथुन कोणते? नंबर 1 स्मरण,
नंबर 2 कीर्तन. काय वह्याच आणत नाहीत. आनंदी आनंद आहे. कसं लक्षात राहतं? 1 स्मरण, 2 कीर्तन, 3 केली, 4 प्रेक्षण, 5 गुह्य भाषण, 6 संकल्प, 7 आध्यवसाय आणि 8 क्रियानिवृत्ती. म्हणजे 8 प्रकारचे मैथून. म्हणजे नंबर 1 स्मरण, कीर्तन, केली, प्रेक्षण, गुह्य भाषण, संकल्प, अध्यवसाय, क्रियानिवृत्ती असे 8. आता नंबर 1 स्मरण. पूर्वी पाहिलेल्या ऐकलेल्या मैथूनचे ध्यान, संभोग्य योग्य व्यक्तीचे ध्यान येणे. पहा किती डीप आहे ब्रह्मचारी. एखादा ब्रह्मचारी महाराज झाला म्हणजे त्याच्या मागे लागणं बरोबर नाही. पूर्वी पाहिलेल्या ऐकलेल्या मैथूनचे ध्यान करणे म्हणजे स्मरण जरी केलं तुम्ही मैथुनाचं, त्याच्याने काय होतं? तुमचं मन अशांत होतं, एक्साइट होतं. त्याच्यामुळे स्मरण जरी तुम्ही कराल आणि मन एक्साइट झालं, तुम्ही ब्रह्मचर्य संपलं. म्हणजे सेक्सच केला पाहिजे असं नाही. स्मरण आणि स्मरणाने एक्साइटमेंट. ध्यान करणे, संभोग्य योग्य व्यक्तीचे ध्यान येणे. मुलांना अभ्यासामध्ये पोरीच दिसतात आणि पोरींना पोरच जर दिसू लागली, जरी त्यांनी सेक्स केला नाही, जरी ते दूर असतील, तरी ब्रह्मचर्यपद घसरलं. स्मरण देखील नाही. लक्षात घ्या किती अवघड आहे ब्रह्मचारीपद. आणि विद्यार्थ्यांनी तर ब्रह्मचारीच असलं पाहिजे असं म्हटलंय. वय वर्ष 25 पर्यंत स्मरण देखील नको. मुलांचं आणि मुलींचं स्मरणही नको. अभ्यासात सगळ्यात जास्त जर खतरनाक भावना येत असेल तर तीही. आणि मन अशांत मुलं आणि मुलींचे होतात, ते घसरतात, अभ्यास होत नाही. बापाने पैसा दिला, अभ्यास होतो, खोटं आहे. आणि अभ्यास तो करू लागला म्हणजे अभ्यास होतो, हेही खोटं आहे. म्हणून आपण प्रयोग दिलेत. ज्यांनी मागितले त्यांना मी प्रयोग दिले. आता सांगणार नाही, इथे ओपन करायचा नाही. कॅसेट ऐकत असताना त्याही लोकांना आपल्या साधकांकडे यावं आणि त्यांनी विचारावं ते प्रयोग. त्याला येणाऱ्या सेक्स भावना चिरवणं हा आपण प्रयोग डेव्हलप केला. कुठेही आलेलं नाही, कुठल्याही पुस्तकात नाही. गुरुप्रसादाने झालं हे मात्र खरं. म्हणून स्मरण. अभ्यासही होत नाहीत पोरांचा, पोरींचाही होत नाही. साधनेमध्ये देखील सेक्स भावना जर काम भावना उफाळून आली आणि स्मरण येऊ लागलं, केला कामात. कोणी म्हणजे नॅचरल आहे. नो,
त्याला प्रयोग करा. आपल्याकडे आहेत प्रयोग, आपण दिलेत मुलं आणि मुलींना, ज्यांनी मागितलं त्यांना. कीर्तन, दुसरा शब्द आहे कीर्तन. मैथूनच्या गोष्टी करणे, अश्लील मासिके, पोरी आपसात भेटल्या की पोरांच्या गप्पा, ब्रह्मचारीपद घसरलं. फालतू गप्पा, पोरं आपसात भेटले, पोरींच्या गप्पा, पिक्चरच्या गप्पा, अश्लील गप्पा, अश्लील मासिक, अश्लील पिक्चर 12 नंतरचे. कीर्तन करणे, कीर्तन म्हणजे नाद लावणे, बसत्याच्या गप्पा मारणे. काही लोकांना अश्लील गप्पा मारण्याचाच आनंद असतो. गप्पा जरी मारल्या, अश्लील मासिक जरी तुम्ही चालले, तरी तुमचं ब्रह्मचर्यपद गेलं. म्हणजे शुक्र रक्षा होत नाही, त्यामुळे ओज निर्माण होत नाही आणि चेतना शक्ती घसरते, डाऊनफॉल. आणि त्यामुळे काय होतं, शरीर मन बुद्धी याच्यामध्ये शारीरिक क्षमता आणि चेतना शक्तीचं अस्तित्व राहत नाही. मासिके, उपलब्ध नाटक, सिनेमा पाहणे, असे सिनेमा पाहायचे, इंग्लिश पिक्चर, न्यूड फिल्म्स, ज्यामुळे मैथून करणाऱ्या इच्छेला प्रोत्साहन मिळते. होळी गीतं अतिशय वाईट आहेत. तुम्ही राजस्थानमध्ये किंवा त्या डफावर ते ज्यावेळेस होळी गीतं चालतात, अतिशय वाईट. शिव्या होळीच्या दिल्या जातात, अतिशय वाईट. होळी गीत, गाणे, अशीच गाणे म्हणणं, लग्नामध्ये अशाच आचकट विचकट गाणे म्हणून शिव्या दिल्या जातात, बरोबर नाही. घसरलं समजायचं. हे सर्व मैथुनामध्ये येतं. मैथून म्हणजे ॲक्च्युली सेक्स असं घेऊ नका, तशा गप्पा जरी झाल्या तेही सेक्स आहे, कीर्तनामध्ये येते. तसे गाणे झाले, तसे बोलायला लागले, तशा शिव्या दिल्या तरी गेली. 3 केली. केली म्हणजे कामक्रीडा, कामक्रीडा करणे मुलामुलींनी. कुठल्या तरी माध्यमातून वेळ काढून स्पर्श करणे. हे पहा, 2 प्रकार वेगळे. हे नॉर्मल माणसासाठी हे सगळं. काहींना पाहिल्यानंतर सेक्स निर्माण होतो, काहींना स्पर्श केल्यानंतर सेक्स निर्माण होतो बाईला, आणि काहींना स्पर्श केला तरी काही वाटत नाही, केला तरी काही वाटत नाही, ही अपेक्षित आहे. केला तरी काही वाटू नये, हे अपेक्षित आहे. चिमटे घेणे, छेडछाड करणे, हाताने डोक्याने अश्लील इशारे करणे, नजरेने डोळ्याने, हे केलीमध्ये येतं. डोळे मारणे, खुणवणे, हे केली म्हणतात, त्याला केली. हे सगळं ब्रह्मचर्यपद घसरलं म्हणून समजा. 4 प्रेक्षण. प्रेक्षण, ज्याला पाहिल्यानंतर विषय वासना भडकेल असे लपून किंवा खुलेआम पाहणे. एखादा सीन, एखादा पिक्चर, एखादी बाई पाहिल्यानंतर आपल्या वासना भडकतील असं पाहणं, याला प्रेक्षण म्हणतात. खुलेआम पाहणे
हेही मैथून आहे. 5 गुह्य भाषण, गुप्तपणे लपून छपून गोष्टी करणे, पोरपोरी प्रियकर प्रियसी, लपून छपून बोलणे. कीर्तनामध्ये उघडपणे बोलणे आणि याच्यामध्ये लपून गपचूप बोलणे. प्रेक्षण आणि कीर्तनामध्ये हा फरक आहे. प्रेक्षण म्हणजे कीर्तनाचाच भाग, पण लपून छपून. 6 संकल्प. संकल्प म्हणजे मला सेक्स करायचा आहे, मला मैथून करायचं. मला सेक्स करायचं आहे, मला मैथून करायचं, असा तरंग मनामध्ये उठणे. केलंच पाहिजे. असा तरंग जरी उठला तरी ब्रह्मचर्यपद गेलं. 7 आध्यवसाय. मैथून करण्याचा उपाय करणे. सेक्स करण्यासाठी उपाय, रुपये देणे एखाद्या वेश्येला, एखाद्या बाईला, एखाद्या कॉलगरला पैसे देऊन. अधव्यवसाय म्हणतात याला. नोकरीचे आमिष देणे, तू नोकरीला लावतो, तू सेक्स केला पाहिजेस. गल्लीत चक्कर मारणे, त्या बाईच्या पोरीच्या, पोरं मारतात. अन्य सहायता, कुठले तरी सहायता करणं, हेतू काय, तिच्याशी सेक्स करायचा आहे. अपराध मुक्त करणे, तिने एखादा गुन्हा केला असेल, ठीक आहे तुला माफ करतो, याला अध्यवसाय म्हणतात. हे देखील ब्रह्मचर्यपद घसरण्याची पद्धती आहे. आणि 8 आहे क्रियानिवृत्ती, डिस्चार्ज करणे, म्हणजे वीर्याचं ॲक्च्युअल डिस्चार्ज. हा देखील मैथूनचा शेवटचा पार्ट आहे. 8ही याला स्मरण, कीर्तन, केली, प्रेक्षण, गुह्यभाषण, संकल्प, अध्यवसाय आणि क्रियानिवृत्ती, या 8हीलाही काय म्हटले, अष्टविध मैथून म्हटलंय. 8 प्रकारचे मैथून येते. याचा त्याग केला पाहिजे, तो शुक्र रक्षा होते. आणि शुक्राची रक्षा नाही झालं तर ओज निर्माण होत नाही. आणि ओज निर्माण नाही झालं तर शारीरिक बल, शारीरिक क्षमता, रेजिस्टन्स पॉवर याचा नाश होतो. म्हणून सेक्स ही अनिवार्य घटना आहे म्हणणाऱ्यांना नॉर्मल माणसांकरता म्हणावं. कारण 1 महिना, आताचे तर काही संशोधन यायले, बुडणं शेंडा, हे सगळे फॉरेन संस्कृतीवर आधारलेले. सेक्स केलं म्हणजे मेंटल टेन्शन कमी होतं. अरे जरी मेंटल टेन्शन नाही आहे, ते एक्साइटमेंट आहे. एक्साइट झालेलं मन, शांत झालेलं जरी वाटलं तर किंमत किती चुकवली तुम्ही. किंमत इंद्रियांची शक्ती घालवली, मन निर्बल केलं, शारीरिक शक्ती घालवली, इंद्रियांची शक्ती तुम्ही घालवली, सगळं घालवलं. कमवलं काय, एक्साइटमेंट कमी केलं, टेन्शन गेलं असं नाही. एक्साइटमेंट इज डिफरंट, आताच सांगितलं. आणि त्याच्यामुळं हे कमी होतं, बीपी कमी होतो, ते कमी होतं, सगळा खोट्यारडेपणा आहे. आयुष्य बर्बाद झाली त्याच्यात. शुक्र रक्षा आयुर्वेदाने सांगितलंय ते खरं. सायकॉलॉजिस्ट आणि ॲलोपॅथी म्हणतं खोट आहे.
चेतना शक्ती उभीच राहू शकत नाही. म्हणून ती व्यक्ती निरोगी नसते जी सेक्सी जास्त असते. मी ब्रह्मचर्यावर दुसऱ्याच अंगाने बोलायलो, खूप मोठा विस्ताराने आपण बोललोय या विषयावर. मग जी माणसं आयुष्यात काही करू शकत नाही, जी अतिशय सेक्सी असतात, रेजिस्टन्स पॉवर त्यांचा कमी होतो, सगळ्या रोगाला ते पहिल्यांदा बळी पडतात. सगळ्या रोगाला बळी पडतात. इंद्रियांची शक्तीच नष्ट होत चालते. आता आपण हे सगळा भाग पाहिला, संपूया. आयुर्वेदामध्ये 2 प्रकारचे ब्रह्मचर्य आहे. पहिला विद्यार्थी, दुसरा गृहस्थी अवस्था. आता आयुर्वेदाच्या दृष्टीनं शुक्ररक्षा हा जो भाग आपण पाहत आलो, आयुर्वेद काय सांगतं आपलं, रिलेटेड टू योगा आहे आयुर्वेद म्हणजे. पहिला विद्यार्थ्यांसाठी, दुसरं गृहस्थी धर्माच्या अवस्थेसाठी. काय म्हणतं आयुर्वेद? एक, विद्यार्थी जीवनात अष्टविध मैथूनचा त्याग झालाच पाहिजे आयुर्वेद म्हणतं. माझ्याकडे सुहास मोंढे ह्या विद्यार्थ्यानं काही निवेदन केलं. आपला साधक, ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग गिरवले, मेडिकलचा हा विद्यार्थी नापास होतोय म्हणून पहिल्या वर्षी रडत आला, साधना घेतली, काही प्रयोग घेतले, इतके तंतोतंत त्यांनी पाळले, 2.5 तास फक्त तो झोपला खुर्चीवर. तुमच्या पुढे त्यांनी निवेदन केलंय. गोल्ड मेडलमध्ये 3 वर्ष आला. आयुष्यात फार कमी खाल्लं त्याने. मला ज्यावेळेस तो विचारत असे, बोलत असे, त्यांनी मला सांगितलं, मुलं चिडवतात, मुली मागे लागतात, त्रास देतात, मी पाहते नाही, पण मला त्रास होतो या सगळ्यांचा. मी म्हणलं किती दिवस त्रास सहन कर, हरकत नाही, हे आताचे आहेत मित्रमंडळी, मी कॅन्टीनमध्ये जात नाही, मी काही करत नाही. म्हणलं त्यामुळेच तू गोल्ड मेडलमध्ये येत चाललास. एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगणं फार सोपं आहे, पण जीवनाचा रंग संपून जाणार आहे. पण विद्यार्थ्यांनी त्यागच केला पाहिजे. आणि माझी कटाक्षाने ती पाहण्याची दृष्टी असते विद्यार्थ्यांमध्ये. नेपोलियन बोनापार्ट असाच रममान झाला नाही. आणि ज्यावेळेस ती मित्र चिडवायचे, ती बाई हिणवू लागली, ज्याच्या घरी राहत होता हा, काय तू पुस्तक कोंबडा आहेस, काय घर कोंबडा आहेस, कुठे जात नाही, पिक्चर नाही, नाटक नाही, त्या काळात कोण्या मुलीकडे पाहून हसत नाही. ज्यावेळेस तो फ्रान्सचा सम्राट होऊन आला, त्यावेळेस बाईच्या दरवाजावर घोडा घेऊन उभा राहिला. ओळखलं मला? म्हणजे नाही, मी नेपोलियन बोनापार्ट. नाही ओळखलं. मग मूळचं नाव सांगितलं. अरे हो म्हणले. ती कापाई लागली बाई. नाही म्हणले, तुझं ऐकलं असतं ना एंटरटेनमेंटचे प्रोग्राम्स, तर आज मी एवढा मोठा झालो नसतो. ध्येयवादी लोकांना ह्या गोष्टी आकर्षित करत नाहीत. सर्वसामान्यांना मात्र काहीही आकर्षण करतं, काहीही. म्हणून एका मुलाला मी पत्रामध्ये लिहिलं होतं, जे पत्र माझं गायब झालं. अरे भगवान श्रीकृष्ण राधेसाठी जर भणंग झाला असता, भणंग विद्यार्थी झाला असता तुझ्यासारखा, तर भगवद्गीता तारणारं तत्वज्ञान आणि महाभारतीय युद्ध त्यांच्या हातून झालंच नसतं.
आपण कशातही भनंग होतो आणि मागे लागतो, भुंग्याप्रमाणे फिरतो. सगळे मासिक तोच मसाला पुरवतात, सगळेजण हेच मसाला पुरवतात.